अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पदाच्या खुर्चीवर एकाच वेळी श्रीमती पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे हे दोन आयुक्त बसल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला। आयुक्त पाटील यांनी सरकारी वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्या परतल्या, मात्र यामुळे खुर्चीचा अजब खेळ पाहण्यास मिळाला। इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली होती। त्यांच्या जागी श्रीमती पल्लवी पाटील यांनी 11 जून रोजी सायंकाळी पदभार घेतला होता। दिवटे यांनी या बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बोर्ड मुंबई येथे धाव घेतली होती। न्यायाधिकरणाने दिवटे यांची नियुक्ती कायम ठेवली होती। आपण पदभार सोडला नाही असे पत्रही दिवटे यांनी नगरविकास विभागाला दिले होते। आज दिवटे हे आपल्या ऑफिसमध्ये येण्यापूर्वी पाटील या आयुक्तांच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या। त्यानंतर दिवटे आले, त्यांनी न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला। पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले आणि खुर्चीवरून उठण्यास नकार दिला। न्यायाधिकरणात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाटील यांनी बोलण्यास सांगितले, मात्र पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले। अखेर पाटील यांनी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्यासोबत बोलल्या। त्या अगोदर दिवटे यांनी बाजूला बसून कामाला सुरुवात केली होती। तसेच VCला ही अधिकाऱ्यांना घेऊन बैठक चालू केली। दरम्यान पाटील यांचे वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला। आपण जात असल्याचे पाटील यांनी दिवटे यांना सांगितले। त्यानंतर पाटील निघून गेले। या सर्व प्रकार महापालिकेचे आयुक्त, अधिकारी, कर्मचारी यांच्या समोर घडला। इतक्या मोठ्या पदावर असलेल्या 2 अधिकाऱ्यांच्यात हा प्रकार घडल्याने त्या पदाची अवहेलना झाल्याचे बोलले जात आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।